फलटण, आवाज जनतेचा। हॅलो फलटणकर, मी तुमच्यातलाच एक तुमचा मित्र इंद्रा तुमच्या सर्वांचं रोकठोक मध्ये स्वागत करतो। नमस्कार। नमस्कार। तर आज आपल्याला भेटायला आले आहेत सिद्धाली अनुपशा, प्रभाग क्रमांक 8 या नगरसेविका पदासाठी म्हणून उभे आहेत। चला तर मग आपण त्यांच्याबरोबर रोकठोक गप्पा मारूया। तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही म्हणजे एक नगरसेविका या पदासाठी उमेदवार म्हणून उभे आहात, बरोबर? तर मग तुमच्या वॉर्डाला घेऊन किंवा प्रभागाला घेऊन तुमचा दृष्टिकोन काय? माझं विजन आहे की माझा परिसर स्वच्छ, सुरक्षित, सुंदर राहायला हवा आणि त्याचबरोबर तिथे रस्त्याचे प्रश्न असतील किंवा मग स्ट्रीट लॅम्पचे प्रश्न असतील, पाण्याची सोयीचे प्रश्न असतील ते मी सोडवेल। त्याचबरोबर महिलांच्या सक्षमीकरणासाठी मी प्रयत्न करेल, म्हणजे माझं त्याबद्दल मी कटिबद्ध आहे। त्याचबरोबर महिलांना रोजगार कसा मिळेल, तरुणांना एम्प्लॉयमेंट कशी जनरेट होईल, हा माझा प्रयत्न राहील। मला तुम्हाला दुसरा प्रश्न हा विचारायचा आहे की तुम्ही म्हणजे लॉ या फील्डशी बिलॉंग करता, बरोबर? म्हणजे त्या क्षेत्रात आहात। तर लॉशी संदर्भात किंवा लॉला घेऊन असं काही तुम्ही तुमच्या प्रभागात काही करण्यासारखं आहे का? जसं मी लॉच्या फील्डमधून बिलॉंग करते म्हणून मला कायद्याचं नॉलेज आहे। माझा प्रयत्न राहील की नगरपालिकेमध्ये कोणतंही काम कायदेपलीकडे होणार नाही किंवा कायद्याच्या विरुद्ध होणार नाही, लोकांच्या हिताबाहेर होणार नाही। तर मला तुम्हाला तिसरा आणि शेवटचाच प्रश्न विचारायचा आहे की जे एक नगरसेविका किंवा नगरसेवक म्हणून जे कर्तव्य असतात, लाईट, खड्डे, रस्ते, पाणी, हे तर तुम्ही करतातच, पण तुमचा वैयक्तिकदृष्ट्या तुमच्या प्रभागातल्या लोकांना काही उपयोग किंवा तसा काही विचार केला आहे की जो पर्सनली तुमचा उपयोगी होईल असं? माझा प्रयत्न राहील की माझा प्रभाग अंडर CCTV सर्व्हिलन्स कसा येईल। त्याचबरोबर मी माझ्या प्रभागात ई-लायब्ररीची स्थापना करेल, कारण की ती मुलांना फायदेशीर राहील, मुलं तिथे अभ्यास करू शकतील। त्याचबरोबर आपल्या रणजितदादांच्या माध्यमातून MIDC येत आहे फलटण येथे, मग तिथे महिलांना घरगुती काम कसं मिळेल, महिलांना इन्कम सोर्स कसा जनरेट होईल, हा माझा प्रयत्न राहील। त्याचबरोबर तरुणांना तिथे एम्प्लॉयमेंट कसं जनरेट होईल, हा माझा प्रयत्न राहील। म्हणजे रोजगारी मी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल। त्याचबरोबर महिलांचं सक्षमीकरण, महिलांची सुरक्षितता करण्यासाठी मी महिलांसाठी अनेक कॅम्प राबवेल। त्याचबरोबर माझ्या प्रभागात जबरेश्वर मंदिरचा परिसर येतो, त्या परिसरामध्ये जेवढं काही बांधकाम करायचं झालं तर त्यांना पुरातत्व विभाग मुंबई येथे जावं लागतं परमिशन काढायला, मग ते ऑफिस आपल्या सातारामध्ये कसं येईल ह्या दृष्टिकोनाने मी प्रयत्न करेल। त्याचबरोबर आपल्या फलटणला मानभावांची दक्षिण काशी मानलं जातं, मग दक्षिण काशी मानत असताना आपल्या फलटणमध्ये 4 ते 5 स्थान आहेत ते प्रॉपरली डेव्हलप्ड आहेत, जे बाकीचे स्थान आहेत ते अजून इतके डेव्हलप झाले नाही आहेत, मग ते स्थान बाकीचे कसे डेव्हलप्ड होतील असा माझा प्रयत्न राहील आणि आपलं फलटण खऱ्या अर्थाने मानभावांची दक्षिण काशी होईल। धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि नेमकी तुमचा दृष्टिकोन काय आहे प्रभागाला घेऊन हे आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगितलं, याबद्दल खरंच खूप आभारी आहोत। धन्यवाद। लवकरच भेटू पुढच्या भागात, नवीन प्रभाग आणि नवीन उमेदवार। अशा नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या हॅलो फलटण या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।